लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वाढवणा चाकूर रोडवर शेळगाव शिवाराजवळील तिरू नदीच्या कडेला झुडपात एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मृतदेह हत्या करून बॅगेत टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या घटनेची माहिती समजताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत होता। लांबपर्यंत दुर्गंधी पसरल्याने घटना समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले। विशेष म्हणजे आज रस्त्यावर 8 महिन्यांपूर्वी हनुमंतवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह टाकण्यात आला होता। ती मृत महिला कोण, कुठली आहे, खून कोणी केला याचा तपास अद्याप लागला नाही। दरम्यान पुन्हा एकदा याच भागात मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले। बॅगेत महिला असल्याच्या चर्चेमुळे घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती। घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस, वाढवणा पोलीस स्टेशनचे अधिकारी, LCB पथक तसेच मोबाईल व्हॅन पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। मृतदेह कोणाचा आहे, खुनामागचं नेमकं कारण काय याचा तपास सुरू असून या प्रकरणामुळे वाढवणा चाकूर परिसर पुन्हा एकदा हादरलाय। दरम्यान अचानक नदीच्या काठावर बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं लातूर हादरले। या घटनेमुळे परिसरात भीतीचं सावट पसरलंय। याच रस्त्यावर 8 महिन्यांपूर्वी हनुमंतवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह टाकण्यात आला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा महिलेचा मृतदेह या ठिकाणी आढळलाय। दरम्यान या महिलेची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये ठेवल्याचं बोललं जात आहे। याबाबतचा तपास पोलीस अधिकारी करतायत। अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नाही, याचा देखील तपास पोलीस करतायत। दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर वाढवणा चाकूर रोडवर शेळगाव शिवाराजवळील तिरू नदीच्या तीरावर लोकांनी मोठी गर्दी केली होती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.